अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाच्या कंपनीबाबत धक्कादायक माहिती समोर। VRS व्हेंचर्स कंपनीवरती 1 वर्षापूर्वीच बंदी, सुरक्षेच्या अत्यंत गंभीर त्रुटी आणि तपासात सहकार्य न केल्याने बंदी। अजित पवार भाजपच्या भ्रष्टाचाराच्या फाईलबद्दल बोलले आणि 10 दिवसात त्यांचा अपघात। जस्टिस लोया प्रकरणाची आठवण। संजय राऊतांकडून अजित पवारांच्या अपघाताबाबत गंभीर शंका उपस्थित। अजितदादांच्या विमान अपघातावर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनही शंका उपस्थित। अजित पवारांचा 100% घात झाला, आमदार अमोल मिटकरींचं वक्तव्य। तर घात की अपघात याची चौकशी व्हावी, रुपाली ठोंबरेंची ही मागणी। आमच्याशी चर्चा न करता अजितदादांनी विलिनीकरणाचा निर्णय घेतला असता का? मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल। तर चर्चा केली नाही म्हणजे अजितदादांचा फडणवीसांवर विश्वास नसेल, राऊतांचा टोला। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत होणार मोठा खुलासा। रोहित पवार 9 फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेत सांगणार इनसाइड स्टोरी। विलिनीकरणाबाबत आतापर्यंत काय घडलं हे पुराव्यांसह समोर आणणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कराडमधल्या प्रीती संगमावर नतमस्तक। स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी अभिवादन। तर फलटणमध्ये अजित पवारांचे अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबाचीही घेतली सांत्वनपर भेट। विलिनीकरणाच्या चर्चेत नसणाऱ्यांना बैठकीबाबत काय माहीत असणार? अनौपचारिक चर्चेदरम्यान शरद पवारांचं विधान। विलिनीकरणाच्या चर्चांना फाटा फोडणाऱ्यांना चोख उत्तर। राज ठाकरेंच्या उपस्थितीतील बैठकीत मनसे पदाधिकाऱ्यांची खदखद। मनसे पदाधिकाऱ्यांची ठाकरेंच्या शिवसेनेबाबत तक्रार। मुंबई पालिका निवडणुकीत आपल्याला योग्य जागा न मिळाल्याचा आरोप। मुंबई महापालिकेत भाजपासोबत जाणार नाही। वाढत्या चर्चांनंतर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, महापौर पदासाठी भाजपला समर्थन देण्याचा कुठलाही विषय नाही। मनसेच्या बैठकीनंतर संदीप देशपांडेंकडूनही पुनरुच्चार। मुंबई महापालिकेतील शिवसेना भाजपाचे चेहरे ठरले। मुंबई महापालिकेत गणेश खणकर यांची भाजपाचे गटनेतेपदी निवड, तर अमेय घोले शिवसेनेच्या गटनेतेपदी। माजी लष्कर प्रमुख जनरल नरवणेंच्या पुस्तकावरून लोकसभेत गदारोळ। नरवणेंच्या पुस्तकातल्या गोष्टी अधिकृत आहेत, राहुल गांधींचा दावा। राजनाथ सिंग, अमित शहा यांचा राहुल गांधींच्या मुद्द्यांवरून आक्षेप।